25,000 आणून अन्य दुसरा खर्च समजा वाचले माझ्याकडे 50,000 मी जसं बँकेत करतो महिन्याचे तसं आपण पाण्याचा आपण करू शकतो. आता त्यांनी सांगितले तलावाचा तर तू झाला मोठा प्रोग्राम जसे 1 लाख रुपये मी करतो जास्त पैसे लावू पण छोटा माणूस मदत कशी करेल 1-1 रुपये गल्ल्यावर टाकेल बरोबर. आपल्या घरी गल्ला असते का नाही तसं पाणी आपण साठवू शकतो हे तुम्हाला सर्वांना मालूम आहे. तुम्ही बोलून गेले कारण आपण सरकारवर डिपेंडेंट झालो ना प्रत्येक कामासाठी. खरी आहे का नाही. आपली शेती असून सुद्धा आपण 5 किलो तांदळासाठी राशन कोट्यावर लाईनला लागतो आपण तर सरकारला देऊ शकतो एवढं आपल्या इथं अनाज पकते बरोबर. माझ्या सांगण्याचा मतलब कारण साहेबांना याकरिता बोलवला. हे बघा हे आमचं फाउंडेशन आहे अजित प्रेमजी फाउंडेशन म्हणून ना. आपले जे मुख्य जे कार्यक्रम आहे समजा आपला आदर्श गावचा याच्यात हे जे काही मदत करतील साहेब ते करतील शेतांच्या कामावर जे आपण आता बोलणार आहोत. तर ते साहेबांसोबत पण काल माझं बोलणं झालं ज्याच्यात गटांना आपण 50% अनुदानावर त्यांना व्यवसाय करण्यासाठी पैसे मिळतील किसानांना मिळतील ते पण साहेब येणार आहेत. कालच बोलणं झालं ते ह्या महिन्यात आपला ते तिकडे पासिंग होऊन जाईल जिल्ह्यातून. गटांना वैयक्तिक जे बी धंदेवाले आहेत आपल्या गावच्या एकही सुटणार नाही अशा प्रकारे. तर आता बघा आपला मेन मुद्दा आपण आपल्या गावामध्ये वन विभागाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. जवळ आपला समजा आपण 3 गावाचा मी रेव्हन्यू करून रेकॉर्ड काढला तलाठ्याकडून तर आपल्या गावच्या भौगोलिक क्षेत्र पडते धनेगावला सोडून शनी 2290 हेक्टर. त्यापैकी फक्त आपला भात शेतीच्या 500 हेक्टरच आहे म्हणजे बहुत कमी जागा आहे बरोबर. तर 1791 हेक्टर हा वन विभागात अटकला आहे बरोबर ना. जे पाण्याच्या आता मी तुम्हाला सांगितलं का माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत तर जसा मोठा तलाव बनवला ते 1 लाख झाला समजा पाणी स्टोरेज साठी बरोबर. तर आता 1-1 रुपया जमा करून तसं पाणी आपण वरच्या वर वन विभागात काम करून थांबवू शकतो. आता मग समस्या येते का वन विभागवाले आपल्या इथं खोदू देत नाही त्याच्यासाठी आम्ही उभे होऊ. आम्ही परमिशन केला इथं पण त्यांना बोलवलं होतं साहेबा रेंजर साहेबासोबत ताईला पण जाऊन त्याने भेटला ते परमिशन भेटून जाईल आपल्याला. ते मोठी काही गोष्ट नाही त्याच्याकरिता हे बघा यांना डीप सी सीटी किंवा फॉरेस्टच्या तुम्ही ते लागले पाहिजे. आता तुम्ही नाही घुमला तेवढं मी आता 1-1.5 महिना झाला तर तुमच्या जंगलात फिरणं चालू आहे माझ्या. हे असं छोटं क्लब बनवून वन विभागाच्या जागी कारण पाणी तर सर्वांकडे सेम पडते का नाही. तर आपली जागा खूप कमी आहे आपण जिथं भात शेती लावतो बरोबर. तेथे पण काही जागी आम्ही बघितला तिथं आपण ते बनवू छोटे डॅम नाही का पाणी रोखण्याकरिता. पण हे वन विभागात जर आपण केला तर मोठ्या प्रमाणात पाणी थांबू शकते ते. कारण पहाड्या कशा आहेत कपसी सारखं आपलं गाव आहे ना. आता समजा आपला ते गाव कोसमतरा पिपरटोला नाही का कोसमतोऱ्याची ते नायकजीच्या वावराकडे गेला मी गेलो होतो स्वतः. तर ते पहाडी आहे तिथं जर आपण पाण्याला अडवला तर तो तिथं झेपेल ना. दुसरी गोष्ट आपण जे भात शेती करतो अगोदर आता तुमच्या गावात करतात की नाही तर मालूम नाही. नागरानं जे शेती होत होती तर त्याच्यात पाणी झेपत होतं. आता जे ट्रॅक्टर चालून राहिले तर ते ट्रॅक्टर कम से कम 1 हात खोलपर्यंत जाते बरोबर. दरवर्षी ते जमीन 1 हातच्या आतमध्ये एकदम गोट्यासारखी हार्ड झाली तर पाणी आतमध्ये झेपत नाही. तर आतमध्ये गेला नाही साहेबांनी सांगितलं आपण जेवढा पाईपला खिचू शकतो तेवढा खिचू शकतो बरोबर. पाणी जमा होणार नाही. तर आता जागा आहे आपल्याजवळ वन विभागाची त्याच्यात आपण जर बनवला तर तो पाणी असं केलं आहे. आता ते साहेब येणार आहेत पवार साहेब ते तर असं नाही तुमच्या पूर्ण गावाला चेक करतील मी सांगतो ना. त्याच्यात आपल्या त्याच्यात जास्ती फंड मिळणार आहे आपल्याला ना. प्रत्येक गोष्टीवर त्याच्यात समाधान आहे ते येणार आहे साहेब. तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे आपण उपाय करू शकतो. हे तुम्हाला समजलं नाही. आता माझी स्वतः ट्रेनिंग झाली आहे. मी एक गिरभोळा ग्रामपंचायत मध्ये बघा गटांना 8 लाख रुपये वाटले व्यवसायासाठी ना. वैयक्तिक शेतकऱ्यांना ज्यांना आता समजा ज्यांची शेती वर आहे खाली नाला आहे तर मग ते आता पाणी कशाने ओढतील देतील ते आता मी पंप दिला 50% सबसिडीवर. ते पैसे भरून नाही टाकले एजन्सी आम्ही ठराव घेऊन एजन्सीने तिथून त्यांना वाटप केला. कोणाला पाईप पंप समजा ज्याच्याकडे जास्ती जागा नाही आहे थोडीशीच आहे मग त्यांना पण दिला. तुम्ही शेळी किंवा कुक्कुटपालनचा धंदा करा. गटांना पण वेगळे दिला 50% अनुदानावर. हे सर्व आपल्या गावात योजना चालणार आहे. तर योजना आम्ही कोणासाठी राबवतो तुमच्यासाठी. तर तुमचा सहयोग महत्वाचा आहे बरोबर.
आता आले समाधान पाटील साहेब आले, तुम्ही आले, त्याला समाधान झालं. तसंच ते पाटील साहेब येणार आहे. तर हे आपलं प्लॅनिंग 3 वर्षामध्ये चालते नाही, असं नाही. गणपती साहेब तुमच्या गावाला साहेब जसे आले त्यांनी सांगितलं आम्ही डिटेल रिपोर्ट बनवते, कारण हे टेक्निकली भाग आहेत ना, फक्त कोणत्या नाल्यावर बांधायचे त्याच्या टेक्निकल पाहूनच सर्व करता येते. तर ते अगोदर 1 वर्ष तुमच्या पुरा गाव लागते, पाईप लागते, का तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, आपल्याला मशीन घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला थोपवला नाही की तुम्ही गावाला धंदा करायचा पैसा डुबते ना, तर तुम्हाला जो आवडते किंवा तुमची वृद्धी होऊ शकते त्याप्रमाणे धंदेवाल्यांना पण पैसे मिळतील, सर्व 50% अनुदान. असा थोडा लॉंग टाईप आपला 3 वर्षाचा प्रोग्राम बनणार आहे. मी येडभोळा ग्रामपंचायत देवडीला स्वतः राबवणार. आता तुम्ही इथून आले नसाल की बाजू नाही, ते साहेब ह्या महिन्यामध्ये साहेब आपल्या गावाला भेट देतील समजा, तर मी मार्चमध्ये टाकून तुमच्या गावासाठी ते रिपोर्ट बनवून. तर अशा पद्धतीनं तुमच्या सहयोगानं साहेबांनी का म्हटलं, मी एकटा काय करू शकत नाही, ताई पण काय करू शकत नाही ग्रामपंचायत, तुमच्या सर्वांचा सहभाग राहिला तर सर्व काही होऊ शकते. बरोबर नाही तर मी तुमच्या गावात साहेब येणार आहेत म्हणून तुम्ही आलेच नाही. मी जेव्हा इथं पोहोचलोय बघा, मी हरितवाल्यांना ते तिथं जागा बघण्याकरिता वन विभागाची जे कोणतं तुला दाही तुला नाही ऊर्जा त्याला 7 वाजेपासून माझ्या गाव येथून 40 किलोमीटर आहे. त्याने म्हटलं मला 7 वाजेपूर्वीची वेळ वाटते म्हणे, मला सर्व चालते. मी काल पूर्ण दिवसभर होतो ऊन होती तरी तुमच्या गावात. असं म्हणजे हे बघा, आपण तुमच्यासाठी धडपड करतो याकरिता. ह्या योजनेत तुमच्या सालेकसा तालुक्यातले गाव बसत नाही. साहेब कशाकरिता आले तर तुमच्या गावाला मोठं साधन नाही ना. आता या साहेबांनी म्हणलं का कोटरा डॅमचा पाणी आला, आता ते आमदार बी नाही करू शकत. ते सब म्हणजे आपलं बोलणं उचित नाही ना, कसं पार्टीवाल्याचे मन दुखावतात. बरोबर, त्यासाठी आपण कोणा पार्टीला नेत्याला पण आपण काय करू शकतो आपल्याकडून. तर तुमच्या गाव मी त्याकरिताच निवडला का तुमच्या गावात व्यवसाय नाही, मग शेती आहे तर तिला काही साधनं नाही, पाणी आला. आता मला दुःख वाटला, मी ते औराजचे सोबत गेला होता, त्यांचे 3.5 एकर शेती आहे. त्या ताई होते दगड मांडून तिथं पाणी अडवतात बरसातीत. नाही म्हटलं येतं मी छोटावाला बांध बनवून देतो, कारण 3.5 एकर जागा असून बी त्यांना एक धान नाही झाली. असं तर कमावून पोट भरते माणूस, पण आपली शेती कशासाठी आहे. तर तुम्ही बांधण्यासाठी सरकार दिलं पाहिजे, तर सरकारकडे पण नाही. तर ते पण तुमच्या तहसीलमध्ये 55 गावे आहेत समजा, कोण्या गावाला पैसा झाला बनला याकरिता ह्या स्पेशल योजना चालवण्यात येतात. नाही हे तुमच्या साले कशा तालुक्यात बाकी गाव एरिकेटेड आहेत ना, ते तर अगदी होते, त्यांना गरज नाही ना. असं ना काही आता हे बघा ताई, वर्ल्ड बँकेचा पैसा आला आपल्या जिल्ह्यासाठी. महाराष्ट्रात एक योजना चालते नानाजी देशमुख म्हणून, हमारे महाराष्ट्र में एक योजना चलती है नानाजी देशमुख करके, वर्ल्ड बैंक का पैसा 6,000 करोड़. तो एक्चुअल में ये एरिया 20 एरिया है, पूरे साले का सब पैसे मिले. यहाँ कोई इरिगेटेड है नहीं, पूरे मोड़ या तो बताए किसानों ने, और बाकी जगह फुल इरिगेटेड है. वो योजना उनको थी, जबकि वो योजना में 100% बेनिफिट है. मैं सभा लेके भी हर गांव में समझाया बराबर है. हम उनको वोट देते हैं ना, हमारे लोग कुछ बोल नहीं सकते, नहीं चुपचाप दे देते, तो इनको काय को ध्यान देंगे. बघा या अशा समस्या, म्हणून आम्ही तुमच्या गाव त्यासाठी ताईकडे आला नाही सांगितला का ताई आपण असा गाव घेऊ. मी सक्सेस केलाय. हे गाव याकरिता माझ्यासोबत 5 संस्था होत्या काम करणाऱ्या, ते नाही करत. कारण कसं आहे, आता माझीच बरोबरले समजा पैसा आल्यानंतर इकडून करतात ना, मग का नाही संस्थावाले कमवण्याकरिता आले. तर तसं नाही ना, आम्ही तुमच्यासाठी आलो ना. शासनाचे कसं आहे, तुमचे पैसे मी नाही खाऊ शकत, तुमच्या गटाला बी पैसे देऊ दे, सबसिडी तुमच्या अकाउंटवर जाईल, गट नंबर शेतकऱ्याच्या बी अकाउंटवर जाईल, किंवा एजन्सीला देऊ तर प्रॉपर तुमच्या घरी तो पंप किंवा पाईप त्याची लोकेशनची फोटो लागते. असं नाही होत ना, असं गेलं जमाना असा काम आहे. बरोबर गेला का नाही, त्या लाभार्थ्याला डिटेल रुपये कलेक्टर साहेब त्याच्यावर साईन करतात. आपल्या महाराष्ट्राचे कानून कडक कायदे आहेत. आम्ही खालीकडे गेला साईन सोबत
किंवा त्यांनी आम्हाला ते मागचे दाखवला तेव्हा परमिशन दिली. बरोबर बोलू का मी? हा हा आता तुम्ही काय म्हणता आजवर देऊन आम्हाला काहीच नाही देऊन आम्हाला भटका जाती गेलं पाहिजे पण हा हा तर मिळेल ना ते असं जातीचं जाती सगळं गेलं पाहिजे. आपल्या येतं आपल्या प्रकल्पात जातीचे नाही आहे साहेब, आम्ही सर्वांना समान देऊ असं. फक्त गव्हर्नमेंट 100% नाही देत एवढं ध्यानात ठेवायचं. हा 50-25% हा 50